जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. सिद्धलक्षण समासामध्ये समर्थांनी अनेक प्रकारांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे की साधकाला मुक्कामाचं ठिकाण कोणतं, साधकानं काय करणं अपेक्षित आहे, साधक काय करत असतो, साधकानं कुठली पथ्य पाळली पाहिजेत, साधनेचा मार्ग कसा आहे वगैरे वगैरे. समर्थ आता जी ओवी सांगतात त्या ओवीमध्ये त्यांनी याची सुरुवात, मध्य आणि शेवट सगळं काही एकाच ठिकाणी सांगितलेलं आहे. अर्थात या पद्धतीच्या ओव्या यापूर्वीही आलेल्या आहेत, पण समर्थ स्वरूपस्थिती जी आहे तीच खरा आपला धर्म आहे हे सांगून झाल्यानंतर, म्हणजे सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म हे सांगून झाल्यानंतर अत्यंत महत्त्वाचा उपदेश करतात. धरिता साधूची संगती आपशाच लागे स्वरूपस्थिती, स्वरूपस्थितीने बाणती लक्षणे अंगी. कालच्या निरूपणामध्ये शेवटी ही ओवी आली आणि आपण निरूपण समाप्त केलं. आता या ओवीकडे आपण सखोलतेनं पाहूया. या ओवीमध्ये पुष्कळ शब्द आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत. धरिता हा शब्द महत्त्वाचा आहे, संगती हा शब्द महत्त्वाचा आहे, आपशाच हा शब्दही महत्त्वाचा आहे आणि स्वरूपस्थितीने लक्षण बाणणे हा शब्दही महत्त्वाचा आहे. कालच निरूपणात आपण पाहिलं की सद्गुरूंशिवाय इथे कुठलाही तरणोपाय नाही. पहिल्यांदा सद्गुरूंकडे जावं लागेल, त्यांना शरण जाऊन श्रवण, मनन, चिंतन, त्यांनी दिलेली साधना एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे असल्या पाहिजेत. हे करणं म्हणजेच धरिता साधूची संगती करणं. नाहीतर आपण गोंदवल्याला गेलो किंवा आपण आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी गेलो म्हणजे आपण त्यांची संगती केली असा अर्थ होत नाही. त्यांच्या ठिकाणी जाऊन जर आपण निंदास्तुती करत असू तर, दुसऱ्यांचे दोष पाहत असू तर, नाम न घेता, ध्यानामध्ये न बसता इतर गोष्टीच करत असू तर, राजकारण आलं, समाजकारण आलं, अशा गोष्टींची भेसळ आपण सद्गुरूंच्या ठिकाणी करत असू तर संगती कशी घडणार? श्री महाराज म्हणतात की संताची संगत त्याच्या उपदेशामध्ये आहे. म्हणजे खरं पाहिलं तर नामात राहणं हीच श्री महाराजांची सर्वोत्तम संगत आहे. पण त्या नामात राहण्याचे अनंत टप्पे आहेत, अनंत पायऱ्या आहेत. कामावरून आपण घरी येतोय, ट्रॅफिकमध्ये गाडी अडकलेली आहे, तेव्हाही आपण नाम घेऊ शकतो. शांत ध्यानाला बसल्यानंतरही आपण आपल्या स्वरूपाशी एकाकार होऊ शकतो. आपण माळ घेऊन जपाला बसलेलो आहे, डोळे मिटलेले आहेत, अशा स्थितीत नामामध्ये आपण रंगून गेलो आहे. असंही आपण नाम घेत श्री महाराजांची संगत करू शकतो. मार्ग पुष्कळ आहेत, पण समर्थ धरिता असा शब्द वापरतात. अशा वेळी समर्थांना हे सुचवायचं आहे की हे आपल्याला जाणीवपूर्वक करावं लागेल. जेव्हा साधनेचा सुरुवातीचा काळ आहे तेव्हा आपल्याला आतून अशी उर्मी येणार नाही की आपण सद्गुरूंची संगत धरावी, त्या संगतीमध्ये जावं, त्यांच्यापाशी जाऊन बसावं. ही उर्मी सुरुवातीला तितकी तीव्र येणार नाही. काही दिवसांपुरती येईल किंवा दिवसातल्या काही क्षणांपुरती येईल, पण मुळात आपण विषयांमध्ये अडकलेले असल्यामुळं आपला जीवभाव आपल्याला तिकडे खेचून घेऊन जाईल. म्हणून समर्थ म्हणतात की ती संगती धरावीच लागेल, म्हणजे मुद्दामहून करावी लागेल. प्रपंच सहजतेनं घडून येतो, पण परमार्थ मुद्दामून जाणीवपूर्वक करावा लागतो. कारण आपल्या असलेल्या ओढी, प्रपंचाला अनुकूल अशा आपल्या ओढी आहेत. पहा, आपण बाजारात जातो भाजी खरेदी करायला. कुठली भाजी घ्यायची, किती दरानं घ्यायची, त्यात अगदी घासाघीस करून भाजी घेऊन येतो. आता सर्वसामान्य माणसं भाजीमध्ये घासाघीस करतील. श्रीमंत मनुष्य असेल तर तो त्याच्या कारमध्ये बसून राहील, किती पैसे झाले हेही विचारणार नाही, 500ची नोट देऊन टाकेल, काम संपलं. पण त्याच्या धंद्यामध्ये तो त्याच्या पातळीवरती घासाघीस करतच असतो. अशा प्रकारे आपण व्यवहारात जगतो. म्हणजे आपलेपणा
माझेपणा, आपल्या आसक्ती यांना सांभाळून त्याच्याशी मग्न होऊन आपण राहत असतो. परमार्थाचा मार्ग विरुद्ध दिशेचा आहे. आपल्याला डोळे बंद करायला सद्गुरू सांगतील. इथेच आपली पहिली अडचण आहे. कारण नजरच भिरभिरती आहे आपली, आणि समजा डोळे जरी बंद केले तरी मन भिरभिरणार आहे. इथेच पहिल्यांदा सद्गुरू बोट ठेवतात की हे बंद कर, मन बंद कर, डोळे बंद कर, देह स्थिर ठेव, चित्त स्थिर कर. इथे सगळीकडे आपल्याला अडचणी यायला लागते. आता हे सुरुवातीला बरं वाटतं, जेव्हा सद्गुरू सांगतायत तेव्हा छान वाटतं, पण आपली वृत्ती त्या दिशेची असत नाही. त्यामुळं फार काळ आपण त्यात रमत नाही. मग समर्थ म्हणतात की तिथं जाणीवपूर्वकच संग करावा लागेल. एक कायम लक्षात ठेवावं की जेव्हा आपण नाम घेऊया अशा विचारात जातो तेव्हा निश्चित समजायचं की महाराजांच्या जवळ चाललो आहे. शांतपणे नाम घेत बसावं असं वाटलं, घाई नाही बरं का. एकामागून एक कधी मणी सरकतायत, कधी माळा संपतायत असा दृष्टिकोन नसला पाहिजे. शांतपणे आपल्याला नामात मुरावं असं वाटलं की निश्चित समजायचं आता महाराजांच्या पाशी आपण आहे. अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक आपल्याला तिकडे जावं लागतं. म्हणजे हट्टानं ठरवायचं की नामाला बसणारच, ध्यानाला बसणारच. सद्गुरू देहात असतील तर त्यांच्या इथे श्रवणाला, मननाला जाणारच. त्यांच्या तिकडे जाणं चुकवणार नाही. अशा प्रकारे प्रयत्नपूर्वक जो राहतो त्याला साधूची संगती धरता येते. आता यामध्ये पुष्कळ गोष्टी आडव्या येतात. मुख्यतः आपल्याच आतून काही गोष्टी आडव्या येतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे आपल्या ठिकाणी असलेली वासना, आपल्या ठिकाणी असलेला काम. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरींचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. आपला भजन मार्ग जो आहे त्या मार्गावरचे हे मारेकरी आहेत. भजन मार्ग कोणता? आपण शांत डोळे मिटून बसलो ना की आपले श्वास सूक्ष्म होतात, कारण मन शांत झालेलं असतं. अशा शांत मनाच्या, शांत चित्ताच्या अवस्थेमध्ये आपण नामामध्ये अगदी बुडून गेलेलो आहे. इथे आपला भजन मार्ग सुरू होतो. देवापुढे बसलो आहे, टाळ्या वाजवत आहे, इकडे तिकडे लक्ष आहे किंवा माळ गरगर हातात फिरत आहे, तेव्हा भजन आहे असा अर्थ नाही बरं का. भजनामध्ये भगवंताशी, साधनेशी एकरूपता आहे. ज्या अवस्थेमध्ये मन अत्यंत शांत आहे त्या अवस्थेमध्ये आपणही त्या शांतीच्या स्थितीत राहतो आणि सद्गुरूंनी दिलेल्या बोधामध्ये राहण्याचा अभ्यास करतो. सद्गुरूंनी सांगितलेलं असतं की ते ब्रह्मच तू आहेस, त्या भावामध्ये की आपणच आत्मस्वरूप आहोत. शब्द नाहीत बरं का, शब्दाशिवाय असलेला निःशब्द भाव, त्याच्यामध्ये राहण्याचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा आपण खरे भजनात असतो. स्वामी स्वरूपानंदांना कोणी भेटायला गेलं तर ते कधीकधी म्हणायचे, चला आता आपण जरा भजन करूया. म्हणजेच डोळे मिटून शांत ध्यानाला बसूया. आपली प्राणाची गती आणि आपलं मन चित्त कसं एकमेकांवर अवलंबून आहे हे यापूर्वीही आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे दोन्हीपैकी एक गोष्ट शांत करून जेव्हा साधक स्वतःच्याच आत शिरून ऊर्ध्वगामी प्रवास करतो, म्हणजेच आपल्या आज्ञाचक्रापासून आपल्या सहस्रदळ स्थानापर्यंत प्रवास करायला लागतो, तेव्हा तिथं भजन सुरू होतं. माऊली म्हणतात की आपल्याजवळ असलेले षड्रिपू काम, क्रोध, लोभ हे सगळे या भजन मार्गाचे मारेकरी आहेत. इथे आपल्याला ते अडचण निर्माण करतात. त्यामुळेच जाणून बुजून साधूची संगती धरावी लागते. म्हणजे बाजूलाच ठेवायचे आपले विचार, आपले तर्क, आपले समज, आपल्या मनातल्या भावना. आपलं मन आपल्याला सांगणारच आहे, जरा रमूया नातेवाईकांमध्ये, जरा जाऊया परगावी, पावसाळी हवा झाली आहे, जाऊ कुठेतरी फिरायला, सद्गुरूंकडे जायची काय गरज आहे, आपण परत आल्यानंतर पुन्हा जाऊच की सद्गुरूंकडे. पहा, नातेवाईकांना वेळ देणं सुद्धा आपलं कर्तव्य आहेच की. आपण आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये पण भगवंताला पाहू शकतोच की. या ना त्या अनेक प्रकारांनी मन विकल्प निर्माण करतं, पण अशावेळी त्याचं ऐकायचं नाही, सद्गुरूंकडेच जायचं असा निश्चय साधकाला करावा लागतो. याला म्हणायचं साधूची संगती धरणं.
साधू कुठल्या स्थितीमध्ये आहे? अनेक ओव्यांमधून समर्थांनी आपल्याला सांगितलं की तो स्वरूपच होऊन राहिलेला आहे. आता स्वरूपाच्या ठिकाणी गती आहे का? मुळीच नाही. शांतता आहे, मळ नाही, निर्मळता आहे. त्यामुळं तिथंसुद्धा प्राणाची हालचाल नाही आहे. म्हणजेच जिथं प्राण शून्य होतात, जिथं मन शून्य होतं, तिथं जाणं म्हणजे साधूची संगती आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचं झाल्यास, साधू ज्या संघामध्ये आहेत म्हणजेच आत्मस्वरूपाच्या, त्या संघामध्ये जाण्याचा अभ्यास करणं म्हणजे साधूची संगती आहे. पहा ना, एखाद्या व्यक्तीचा देहानं सहवास आपण किती काळ करू शकतो? फार काळ नाही. शेवटी आपल्या आयुष्याची मर्यादा आहेच, पण आपण विचारांचा सहवास पुष्कळ काळ करू शकतो. अशाच पद्धतीनं सद्गुरूंचा सहवास करावा. अखंड नामचिंतन, अखंड आत्मचिंतन, स्वरूपचिंतन हाच मार्ग आहे ज्यानं आपण साधूची संगती धरू शकतो. समर्थ मग पुढं म्हणतात की आपशाच लागे स्वरूपस्थिती. या संत संगतीमध्ये साधक आपोआपच स्वरूपामध्ये लीन होऊन जातो. आता कालच्याच निरूपणामध्ये शेवटी आपण पाहिलं की हे सहजतेनं होण्यासारखं आहे का? आपोआप विनासायास होण्यासारखं आहे का? तर निश्चित आहे. पण त्यासाठी आत्ता पाहिली त्या पद्धतीनं साधूची संगत धरली पाहिजे, तर ती प्रक्रिया सहजतेनं घडून येते. अहो, पाणी समजा कोमट आहे आणि त्या कोमट पाण्यामध्ये आपण अगदी बारीक मिठाची चिमूट टाकली तर ते मीठ किती सहजतेनं विरघळून जातं, अगदीच सहजतेनं. पण ती चिमूट टाकलीच नाही तर, म्हणजे त्या कोमट पाण्याचा आणि मिठाचा संयोग होऊच दिला नाही तर विरघळण्याची प्रक्रिया सहजतेनं घडणार नाही. मीठ बाजूला ठेवलं तर विरघळणार कसं? म्हणजेच संगती करायला पाहिजे. जाणून बुजून आपण त्या अवस्थेमध्ये शिरण्याचा अभ्यास करायला पाहिजे. जाणून बुजून ठरवलं पाहिजे की आत्ता श्री महाराजांचं प्रवचन ऐकण्याची वेळ आहे, आत्ता नामाला बसण्याची वेळ आहे, आत्ता सद्गुरूंकडे जाण्याची वेळ आहे, ध्यानाची वेळ आहे. हे करणं म्हणजे ती मिठाची चिमूट कोमट पाण्यापर्यंत आणणं. ती चिमूट एकदा पडली की विरघळणं सहज होऊन जातं. आपल्या बाजूनं आपण प्रयत्न तरी करून बघूया. अहो, संत संगतीचं महात्म्य इतकं थोर आहे की काही संत तर म्हणतात की तुम्ही काहीही न करता नुसते संतांपाशी पडून राहिलात तरी तुमचं काम होईल. श्री महाराजांचंच हे वाक्य आहे की नुसता संताच्या पायी पडून राहिला तरी त्याचं काम होतं. जर इतकं महात्म्य असेल संत संगतीचं, तर कल्पना करा त्यांनी सांगितलेल्या मार्गाचं आचरण करण्यानं सहज स्वरूपस्थिती का येणार नाही? आता जरा आणखी सूक्ष्मतेनं आपण पाहूया. मुद्दाम आणण्यासारखी स्वरूपस्थिती आहे का हो? मुळीच नाही, कारण आपणच स्वरूप आहोत. मग मुद्दाम आपण ती कुठून आणणार? मुद्दाम आणायची गरजच नाही आहे. पहा, आपण समजा पुरुष असू किंवा स्त्री असू, तर आपलं पुरुषपण किंवा स्त्रीपण आपल्याला जाणून बुजून अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आणावं लागतं? मुळीच नाही. आपल्या अस्तित्वाला ते चिकटवून ठेवलं आहे आपण. तिथे सहजता आहे. आपण झोपेतून जागे झालो की स्त्री असेल तर स्त्री, पुरुष असेल तर पुरुष, त्या आपल्या पुरुषपणामध्ये किंवा स्त्रीपणामध्ये आपण नकळत विरघळून जातो. का कुणी असा प्रयत्न केलाय झोपून उठल्यानंतर 5-10 मिनिटं प्रयत्न केल्यानंतर पुरुष झालोय? असं होत नाही. हे जसं आहे तसंच आपल्या स्वरूपाच्या बाबतीत आहे. जसं स्त्रीपण पुरुषपण कुठून बाहेरून आत आलेलं नाही, आपल्या देहाबरोबर ते चिकटलेलं आहे, तसं स्वरूप आपल्या देहाच्या खाली आधार रूपानं आहे. हा देह येईल जाईल, बदलेल, कुठेतरी पडेल, कधीतरी जन्म पावेल, कधीतरी मृत्यू पावेल, पण स्वरूपाला धक्का लागत नाही. इतकं जर स्वरूप निर्मळ असेल, इतकं जर असतच असेल, म्हणजे फक्त आहेपणानं असेल, तर ते सहजाहूनही सहज आहे. म्हणजे जितकं आपलं पुरुषपण किंवा स्त्रीपण सहज आहे, त्याच्याहून कित्येक पटींनी स्वरूप सहज आहे. फक्त सूक्ष्म आणि महत्त्वाची अडचण आहे, ती म्हणजे आपल्या मीची, खोट्या मीची. तो खोटा मी संत संगती जर धरली, लक्षपूर्वक ऐका बरं का, नुसती केली नाही, जर धरली तर आपोआप निघून जाईल.
याच्यामध्ये काही गोष्टींचा प्रभाव होतो. एक म्हणजे सद्गुरू जर प्रत्यक्ष देहात असतील तर त्यांच्या संगतीचा प्रभाव होतोच होतो. समजा ते देहात नसतील किंवा देहानं आपल्या जवळ नसतील तरीही त्यांच्या उपदेशामध्ये ते असतात, त्यांच्या वचनांमध्ये ते असतात. त्याचं चिंतन मनन आणि आपल्या साधनेचे प्रयत्न असतील तर सद्गुरू हे स्मर्तृगामी आहेत. त्यामुळं जिथं स्मरण आहे, चिंतन आहे, तिथे ते असतातच. आणि एक मार्ग म्हणजे जाणून बुजून साधकाचे प्रामाणिक प्रयत्न असतील. प्रयत्न प्रामाणिक पण पाहिजेत आणि जाणून बुजून केले पाहिजेत, तर त्या प्रयत्नांच्या मागे कृपारूपानंही सद्गुरू असतात. अशा अनेक मार्गांनी त्यांची संगती लाभते आणि साधक आपोआप त्याच्या मीला बाजूला टाकायला शिकतो. यात अवघड काहीही नाही, फक्त आपला निर्णय व्हायला पाहिजे की या मार्गावरून आपण जाणार, आपण श्री महाराजांवरती, आपल्या सद्गुरूंवरती विश्वास ठेवणार, आपल्याला हे करायचं आहे, हेच करायचं आहे असा निर्णय घेणार. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा, नाम घेण्यामध्ये माझं आत्यंतिक हित आहे, इतका तीव्र भाव नामाच्या मागे पाहिजे. याशिवाय म्हणजे नामाशिवाय राहणं मला शक्यच नाही, अशी तीव्र भावना पाहिजे. निर्णय आपल्या हातात आहे, म्हणून समर्थांनी धरिता हा शब्द वापरला. निर्णयानंच मनुष्य साधुसंगती धरू शकेल, नाहीतर तो जन्माच्या आधीपासूनच वासनेमध्ये लोळत आलेला आहे, म्हणून तर त्याचा जन्म झाला आहे. त्यामुळं वासनेत लोळायला त्याला काही निर्णय करावा लागणार नाही. साधुसंगतीचा मात्र निर्णय घेऊन प्रयत्नपूर्वक त्याला ती संगत धरावी लागेल. मग स्वरूप स्थिती येणं ही आपोआप होणारी घटना आहे. त्या दृष्टीची प्रक्रिया घडली की ती घटना अगदी सहजतेनं घडून येते. मीठ जसं कोमट पाण्यात टाकल्यावर विरघळावं, अगदी तसं. मग ती स्थिती आल्यानंतर काय घडतं तर समर्थ म्हणतात की ती साधू लक्षणं अंगामध्ये बाणली जातात. आता त्या लक्षणांनीच तो ओळखू येणार, तो तर मुखानं म्हणणार नाही. कारण पहा, जो द्वैताच्या पलीकडे गेला तो मी अमुक टप्प्यावरती आलो, माझं द्वैत गेलं असं म्हणणार कसं? माझं अमुक गेलं म्हणायला तिथं मी नको का? मला देव दिसला म्हणायला मी नको का? मला भगवंत कळला म्हणायला मी नको का? म्हणून माऊली म्हणत नाहीत का, इथं जाणीव करीतेची नेणे. ज्याला जाणीव होती त्यालाच टाकावं लागतं. म्हणजे भगवंतापाशी नेणीव तर चालतच नाही, जाणीवही चालत नाही. ज्याला जाणीव होते तोच नसेल तर तिथं तो स्वतःच्या मीनं प्रगट कसा होणार? मग तो कळणार कसा तर समर्थ म्हणतात मग लक्षणांनी कळतो. जसा सूर्योदय झाला की सूर्याची लक्षणं पृथ्वीवरती पसरून राहतात. कुणालाही सांगावं लागत नाही सूर्योदय झालाय, लक्षणांनी कळूनच येतं. तसं साधूच्या बाबतीत आहे, संताच्या बाबतीत आहे, स्वरूप स्थितीच्या बाबतीत आहे. स्वरूप स्थितीने बाणती लक्षणे अंगी. स्थितीने असा शब्द समर्थ वापरतात पहा. म्हणजे खरी लक्षणं जर बाणत असतील तर स्वरूप स्थिती आल्यानंतरच बाणतात. तोपर्यंत त्या लक्षणांचा अभ्यास करता येतो. म्हणजे साधकानं शांततेचा अभ्यास करायचा, शांत राहण्याचा, संयमित राहण्याचा, आनंदात राहण्याचा, समाधानात राहण्याचा अभ्यास करायचा. पण खरं समाधान, खरी शांती, खरा आनंद स्वरूप स्थितीमध्येच येतो. इथं विपर्यास करायचा नाही बरं का. स्वरूप स्थितीतच खरा आनंद असेल तर मग अभ्यासाची काय गरज आहे? तर गरज आहे, कारण अभ्यास नसेल तर चित्त मलिन राहील आणि मलिन चित्तामध्ये भगवंत येऊ शकत नाही. खरं पाहता भगवंतामुळे चित्ताचं अस्तित्व आहे. चित्त वरती आहे, खाली मुळाशी भगवंत आहे. मलिन चित्तात भगवंत येऊ शकत नाही. याचाच अर्थ सोप्या भाषेत, गढूळ पाणी असेल तर तळ दिसत नाही. चित्त शुद्ध करण्यासाठी लक्षणांचा अभ्यास करावा लागतो. श्री महाराज जे म्हणतात ना की तुम्ही सांभाळून वागा, आचरणाला सांभाळा, त्याच्यामध्ये लक्षणांचाच अभ्यास आहे. जर संतांचं आचरण बघायला गेलं तर त्याच्यात अशुद्धता सापडणारच नाही. जो स्वरूप स्थितीमध्ये स्थिर आहे त्याच्या ठिकाणी अशांती दिसणार कशी? श्री महाराजांचं जे वर्णन आहे, धरे सारिखी जावसे नित्य शांती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती, असाच तो महात्मा असणार.
शांतीचा अभ्यास मात्र साधकाला करावा लागेल. पहा, साधकाची ध्यानाची बैठक संपेल. त्या ध्यानाच्या किंवा नामाच्या बैठकीमध्ये त्याला अगदी शांतीचा अनुभव येईल. पण आता पुढे काय? बैठक झाली, बैठक वगैरे आवरली, कपडे आवरले आणि आपण कामावरती निघून गेलो. तिथे काम क्रोधाचे प्रसंग येणार, घरी पण येणार, कामावरून घरी येताना रस्त्यात पण येणार. मग अशा वेळी त्यानं त्याच्या नित्याच्या बैठकीत जी शांती अनुभवली आहे, जो समाधानाचा क्षण अनुभवलेला आहे, तो त्याला जपावा लागतो, अंतःकरणामध्ये धरून ठेवावा लागतो. त्यालाच म्हणायचं मनानं भगवंताला धरणं, चित्तानं भगवंताला धरणं. कारण तो भगवंत दिसत तर नाही, निर्गुण आहे. तो शांती, आनंद, समाधान या लक्षणांनी गुरुपदिष्ट साधनेमध्ये प्रगट झालेला असतो. त्या अवस्थेला धरणं म्हणजे भगवंताला धरणं. मग साधनेव्यतिरिक्तच्या अन्य काळातही कोणताही प्रसंग आला तरी अशा प्रकारे भगवंताला धरून तो शांत राहण्याचा अभ्यास करतो. शांती या एका लक्षणाला इथं समजावून सांगितलं गेलं. अशाच प्रकारे पुष्कळ लक्षणं आहेत जी ज्ञानी महात्म्याची आहेत. जसं की गीतेत सांगितल्याप्रमाणे अमानित्वम, अदंभित्वम वगैरे वगैरे. त्या सगळ्या लक्षणांना साधकानं धरावं लागतं. त्याच्या अभ्यासात तो राहिला की साधनेबरोबर त्याची चित्तशुद्धी होत राहते आणि पुन्हा साधनेत चित्तशुद्धी घडूनच त्याला स्वरूपाच्या ठिकाणी जाता येतं. साधना संपली की पुन्हा लक्षणांचा अभ्यास. असं करत करत तो मग सिद्धावस्थेपर्यंत पोहोचतो. जेव्हा सिद्धावस्था येते, जेव्हा स्वरूप स्थिती बाणली जाते, तेव्हा मात्र ती लक्षणं आपोआपच प्रगट होतात. प्रगट होतात म्हणजे ज्या लक्षणांचा तो अभ्यास करत होता ती लक्षणं आता त्याचा स्वभाव बनून जातात. जसं प्रकाश, उष्णता हा सूर्याचा स्वभाव आहे. विचार करून उष्णता तो बाहेर टाकणार नाही. पाण्याचा स्वभाव आहे ओलेपणा, फुलाचा स्वभाव आहे गंध. तसंच लक्षणांनी सिद्धावस्था बाहेर प्रगट होते. पुढे समर्थ म्हणतात, ऐसी साधूची लक्षणे अंगी बाणती निरूपणे, परंतु स्वरूपी राहणे निरंतर. निरंतर स्वरूपी राहता स्वरूपची होईजे तत्वता, मग लक्षणे अंगी बाणता वेळ नाही. जो विषय आत्ता आपण पाहिला तोच समर्थांनी या 2 ओव्यांमधून सांगितला. ते स्पष्टपणे म्हणतात की साधूची ही लक्षणं निरूपणामुळं अंगामध्ये बाणतात. निरूपणानं का बाणणार? कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं, पहिली सुरुवात श्रवण भक्तीनंच होते. सद्गुरूंकडं जाऊन त्यांच्याकडून श्रवण घडणं, तिथूनच सुरुवात होते. म्हणून समर्थ त्या दृष्टीनं म्हणतात की निरूपणामुळं लक्षणं अंगी बाणण्यापर्यंतचा प्रवास साधकाचा गुरुकृपेनं होतो. परंतु तसं घडायला सदा सर्व काळ स्वरूपात राहायला पाहिजे असं समर्थ म्हणतात. परंतु स्वरूपी राहणे निरंतर म्हणजे निरूपणात काय सांगितलं आहे, स्वरूपात राहायला, तर त्या निरूपणातल्या विषयामध्येच आपण राहिलं पाहिजे. जे सांगितलं गेलं ते केलं गेलं पाहिजे. उदाहरण सांगायचं झाल्यास श्री महाराज म्हणतात न नाम घ्या, तर नाम घेतलं पाहिजे, तर आपण त्या निरूपणात राहिलो. त्याच पद्धतीनं समर्थ म्हणतात की स्वरूपात राहण्याचा सारखा अभ्यास केला, निरंतर स्वरूपी राहता, की आपोआप साधक स्वरूपाकार बनतो आणि मग लक्षणं अंगामध्ये प्रगट होतात. स्वरूपची होईजे तत्वता, मग लक्षणे अंगी बाणता वेळ नाही. आता या समासाचा शेवट आला. शेवटच्या काही ओव्यांमध्ये पण समर्थ अत्यंत महत्त्वाचा बोध करतात. आपण उजळणीमध्ये तो भाग यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.